हिवाळा जायच्या आधी ही रेसिपी एकदा करून बघा. तर आज आपण करत आहोत मेथी मटर पनीर मसाला. खूप छान लागते. कुठल्याही पराठा सोबत अप्रतिम लागते. त्यासाठी मी इथे एका पॅन मध्ये 200 ग्राम पनीर फ्राय करून घेतलेले आहे. हे पनीर चिवी किंवा कडक होऊ नये म्हणून थोड्याशा कोमट पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून त्यामध्ये हे पनीर ठेवलेले आहे. आणि आता 1 कप मेथी मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आणि पनीर तळलेल्या पॅन मध्येच ही मेथी घातली. मेथी थोडीशी सॉफ्ट झाली की त्यानंतर मटर घालायचे, थोडंसं मीठ घालायचं म्हणजे हे दोन्ही पण पटकन शिजेल. हे शिजतपर्यंत आता मी इथे काजू आणि सनफ्लॉवरच्या बिया ह्या भिजत घातल्या होत्या, त्याची पेस्ट तयार करून घेतली. थोडंसं त्यामध्ये टोमॅटो पण घातलेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. तर आता इथे 4 ते 5 टेबलस्पून तेल गरम केलं, त्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले होते ते घालायचे आहे. त्यानंतर ते 1-2 मिनिटं परतवून झालं की त्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायची अर्धा चमचा आणि ती पण छान परतवून घ्यायची. 1-2 मिनिटं परतवून झाल्यानंतर टोमॅटो घालायचा आणि हे कांदा आणि टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावे म्हणून मी थोडंसं मीठ यामध्ये घातलं आणि हे छान परतवून घेतलं. 1-2 मिनिटं परतवून झाल्यानंतर कांदा आणि टोमॅटो पण चांगला सॉफ्ट झाल्यानंतर सगळे सुके मसाले घालायचे, ज्यामध्ये हळद, तिखट, मीठ, धणे, जिरे पूड, थोडासा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा मी इथे किचन किंग मसाला घातला. त्यानंतर ही तयार केलेली पेस्ट घातली काजूची आणि आता छान याला तेल सोडेपर्यंत परतवून घ्यायचं. भाजीची कन्सिस्टन्सी साठी पाणी ऍड करायचं. त्यानंतर मेथी आणि हे पनीर हे सगळं यामध्ये ऍड करायचं, छान मिक्स करायचं, 1-5 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आणि आपला मेथी मटर पनीर मसाला तयार आहे. कुठलाही नान किंवा पराठा सोबत एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. बाय.